पण माझ्याकडे जर मी म्हटलं 50 एकर शेती आहे तर ते काय म्हणायचे, मग ट्रॅक्टर किती आहे? त्यावेळी आमची सायकलसुद्धा घ्यायची अवकात नव्हती. अशा वेळी मग सलून दीपक जोगी संधू बघत भारतीय वार्ता. आणि भरपूरसे दिवस झाले आपली नेत्यांचा संदेश मालिका आली नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं काय झालं मालिकेचं, तर आता पुन्हा सुरुवात होत आहे आणि आपल्यासोबत आता वेगळा आगळा नेता जुळणार आहेत. म्हणजे खूप चळवळी चालवल्या आहेत, भरपूरचा संघर्ष केला आणि खूप प्रामाणिकपणे जो सत्तेवरती म्हणता येईल विश्वास ठेवला. बट आज त्यांनी भरपूरशा संघर्षांना सामोरे जाऊन आज वेगळा आगळा त्यांनी आपला म्हणता येईल वेगळा आगळा जीवनाचा संघर्ष आपल्या समोर येणार आहेत. तर आपल्याला आपले आजचे गेस्ट आहेत दशरथ पाटीलजी बोबडे, शेतकरी संघटना. तर सर्वप्रथम सर पहिलाच प्रश्न राहतो आमचा, सर्वप्रथम कसे आहात? फार काही चांगलं नाही, कारण हे जे राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहत आहोत त्यावरून शेतकऱ्याचं किंवा समाजाचं चित्र फार मोठं काही समाधानकारक वाटत नाही. त्यामुळं थोडं चिंताग्रस्त मन असं विषण्ण झालेलं आहे. म्हणजे पहिलीच प्रतिक्रिया आणि खूप वेगळी आगळी प्रतिक्रिया, म्हणजे नेमकं आपण व्यक्तिमत्व ओळखू शकता. तर सुरुवात सांगायची झाली म्हणजे शेतकरी संघटनेची सुरुवात कुठून झाली, कुठून आपल्या रगामध्ये शेतकरी संघटनेचा वास झाला? हां, मुळात मी शेतकरी पुत्र असल्यामुळं शेती हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आणि पण त्यातूनही आपण शिक्षण घ्यायला बाहेर जातोच. तर मी मुंबईमध्ये शिकत असताना मी फाईन आर्टचा विद्यार्थी आणि तिथे इंटिरियर डिझायनरचा कोर्स करत असताना मी गावाला यायचो आणि गावाला आल्यानंतर घरच्यांची परिस्थिती, माझ्या वडिलांना ते फाटकी बन्यान वगैरे मी पाहिली. कारण आपण 50 एकराचा शेतकरी आणि आपला वडीलचा पूर्व इतिहास चांगला राहिलेला आहे आणि त्या काळामध्ये कमी जास्त 88-90चा काळ असेल, त्यावेळी ती परिस्थिती पाहून, म्हणजे तेव्हा कापूस वगैरे होत नव्हता आणि शासनाकडून सरकारचे जे धोरणं होते, कापसाला भाव मिळत नव्हता आणि त्यामुळे शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती होती. मग मी माझं शिक्षण पूर्ण करून याच्यामध्ये शेतकरी संघटनेच्या याच्यात तोसुद्धा एक वेगळा इतिहास आहे. 1992मध्ये मी औरंगाबादला शेतकरी संघटनेच्या अधिवेशनाला गेलो होतो आणि त्या ठिकाणी आदरणीय चटप साहेबांना पाहिलं. फक्त मी त्यांच्या डोळ्याकडे पाहिलं आणि तिथूनच मी छातीवर जो बिल्ला लावला, तर आजतागायत मी तो बिल्ला काढलेला नाही आणि त्यांनीसुद्धा आजपर्यंत लोकांचा जो विश्वास आहे तो कायम ठेवलेला आहे. म्हणून माझं जे त्यानंतर म्हणजे जे काही म्हणता येईल सक्रियता आली समाजकारणामध्ये त्यांच्या सोबत राहण्याची आणि त्यांच्यासोबत जे काही अधिवेशन आंदोलन सहभागी होण्याची. तर त्यानंतर आणखी गांभीर्य सांगायचं झालं आपल्या त्या करिअरबद्दलचे काय सांग? तर आता ते करिअर तर आता नवीन करिअर सुरुवात झाली. त्यावेळी पहिल्यांदा मी सुरुवात केली पासून म्हणजे जे काही समाजकारणापर्यंतचा प्रवास. तर फाईन आर्ट्समध्ये मग जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं, मग मी इथं आलो. इथं आल्यानंतर मग शेतीच्या मागे पहिल्यांदा माझा प्रोग्राम होता की ओलित करणे आणि ओलिताच्या याच्यामध्ये मला इतका गंभीर अनुभव आला की मी MSCBकडे माझं कनेक्शनसाठी, ओलिताच्या कनेक्शनसाठी फॉर्मॅलिटी पूर्ण केली होती आणि त्या याच्यामध्ये पूर्ण करून मी वाट पाहत होतो की आज होईल उद्या होईल. कमी जास्त 4-2 वर्ष असेच गेले आणि त्या कालावधीमध्ये माझ्या घरामध्ये माझ्या आईची आत्महत्या झाली आणि तिथून मग मी क्रांतिकारक झालो. माझं मन खवळलं की आपण काहीतरी जीवनात केलं पाहिजे, पण परिस्थिती अशी आहे, व्यवस्था अशी आहे आणि त्या व्यवस्थेच्या विरोधात बंड केलं पाहिजे. म्हणून मी मग त्या MSCBच्या अधिकाऱ्यावर एकदम हल्ला केला. 8 दिवसामध्ये माझं कनेक्शन झालं. मग गावामध्ये सुद्धा मग एक वेगळं हे तयार झालं. मला गावकऱ्यांनी मग सरपंच बनवलं त्यावेळी. तर सरपंच बनल्यानंतर मी गावामध्ये रोड आणणे किंवा आता एक मूलभूत ज्या सुविधा आहेत त्यासाठी मी प्रयत्न केला. माझ्या जीवनामध्ये मी आंदोलनही भरपूर केले, धाडसी आंदोलनं केले आणि वरचे जे अधिकारी आहे त्यांच्याकडून एक नाव घेतो मी, वाडवे साहेब. माझं एक आंदोलन झालं होतं 2001मध्ये की शाळेवर आमच्या शिक्षक नव्हता आणि माझ्या गावाला रोड नव्हता. तर त्यावेळी मी ते आंदोलन केलं होतं
आणि त्या आंदोलनामध्ये वाडवे साहेबांनी ते मॅनेज केलं आणि त्यांनी आश्वासन दिलं की त्यावेळचे आमदार कासावर साहेब त्यांना आम्ही गावापर्यंत पोहोचवू. आणि कासावर साहेब आले आणि त्यांना आम्ही मग प्रश्न विचारला की माझ्या गावात रोड का नाही आहे. त्यांनी मग खूप वेळाने आम्हाला आश्वासन दिलं की येत्या पावसाळ्यामध्ये म्हणजे पुढच्या वर्षाला आम्ही डांबरीकरणाला सुरुवात करू. आणि निश्चितपणाने त्यांनी ते काम केलेलंही आहे. आणि अशातून मग वेगवेगळे आंदोलनं, मग विम्याचं असो किंवा सर्पदंशाचं असो किंवा मग सामान्य लोकांचे कोणतेही असं जर कुठं अन्यायकारक वाटलं तर आपण आंदोलनं केले आणि त्याच्यातूनच मग लोकांपर्यंत पोहोचलो. म्हणजे त्यानंतर आणखी सांगायचं झालं नेमकं चटप साहेबांचा जे काही लोकसभेबद्दलचा प्रवास होता त्यामध्ये आपला काय सहभाग होता आणि काय भूमिका होती त्यावेळेस आपली? त्यावेळी मी आदरणीय साहेबांना मी विनंती केली. 2009मध्ये पहिल्यांदा आम्ही असंच लोकसभेमध्ये साहेब उतरले आणि खूप आम्ही श्रम घेतले, परंतु माहीत नाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. पण एक सामान्य निस्वार्थी कार्यकर्ता जो कोणाला काही दारू पाजू शकत नाही किंवा कोणाला पैसे देऊ शकत नाही अशातून निर्माण झालेला नेता संसदेवर पोहोचला पाहिजे ही आमची भूमिका होती. पण त्यावेळी पराभव पत्करावा लागला. मग लोकांच्या अशा काही प्रतिक्रिया आल्या की साहेब जर पक्षाच्या माध्यमातून गेले असते तर नक्की आले असते. म्हणून मग 2014 साली साहेबांनी आम आदमी पक्षातर्फे तिकीट म्हणजे लोकसभेचे हे लढवले निवडणूक. आणि त्या याच्यामध्ये मग आम्ही इतकी मेहनत घेतली. आम्ही एक वणीला आंदोलनही केलं होतं आणि लोकांनी खूप प्रतिसाद दिला. हां, आणि त्या प्रतिसादातून नंतर मग काय माहीत एवढं सगळं एक्झिट पोलनी सुद्धा आपले हे नोंदवली होती की सीट येणार आहे, पण ती आली नाही. फार मोठं हे झाला, फार मोठं म्हणजे तिथं तर मशीन घोटाळा झाला असं तर मला वाटते. कारण 10 दिवस त्या स्ट्रॉंग रूममध्ये पेट्या होत्या आणि वरचे अधिकारी सगळे भ्रष्ट आणि त्या याच्यामध्ये तर निश्चितपणानं मशीन घोटाळा झाला हे मी ठामपणाने सांगतो. कारण आम्ही जेव्हा बाहेर फिरलो तर लोकांनी इतका प्रतिसाद दिला होता. मग यावेळी कोणी जात पाहिली नाही, कोणी धर्म पाहिला नाही, फक्त माणूस पाहिला आणि हा खरोखर माणूस आपल्या हितासाठी लढतो आहे असं म्हणून लोकांनी मतदान केलं. पण काही असे कूटकारस्थानी लोक विरोधात होते, त्यांनी षडयंत्र करून साहेबाला न येऊ देण्याचा घाट रचला आणि ती निवडणूकसुद्धा हरलो. तरी पण साहेबांचा आमचा आत्मविश्वास कायम आहे. आम्ही आजही पुन्हा संघर्षशील आहोत. नेमकं आपली निवडणुकीमध्ये नेहमी सहभाग राहणार आणि होत असणार. कारण शेतकरी जोपर्यंत सुखी होणार नाही तेपर्यंत हा देश सुखी होणार नाही. हे एक विदारक सत्य आहे आणि कुणी मान्य करो किंवा न करो. आम्ही डोळ्यांनी पाहिलेल्या आत्महत्या आजही सत्र सुरूच आहे. कोणतंही सरकार आलं तरी शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणार नाही हे चिन्ह आहे. आणि बदलायचं जर असेल तर सामान्य माणसातला असामान्य नेता संसदेवर गेला पाहिजे, तरच काही परिवर्तन घडू शकते. ह्या महाराष्ट्राला, ह्या देशाला छत्रपती शिवरायासारखे, महात्मा फुलेंसारखे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महान नेते लाभलेले आहे. त्यांचा आदर्श घेऊन आपण जर कार्य केलं तर निश्चितपणानं. परंतु दुसऱ्या बाजूला असं होत आहे की हे जे अफवा किंवा एक अंधश्रद्धेचं जे वातावरण तयार करण्यात येत आहे त्यामुळे अशा नेत्यांना बिलकुल फेकल्या जातात ते आणि भलतेच कोणतरी निवडून येतात आणि त्याचे परिणाम सामान्य माणसाला भोगावे लागतात. तुमच्या मते म्हणजे जनप्रतिनिधींना बोलायचं झालं की नेमकं कसा असायला हवा जनप्रतिनिधी? जनप्रतिनिधी बिलकुल निस्वार्थी असायला पाहिजे, प्रामाणिक असायला पाहिजे, धाडशी असायला पाहिजे आणि सेवाभावी असायला पाहिजे. त्याच्या मनामध्ये लोकांना काहीतरी करणे. पण आजची परिस्थिती अशी आहे की रामनाम जपना पराया माल अपना आणि लोकांपर्यंत हे पोचायला फार वेळ लागतो. जेव्हा मग लोकांच्या लक्षात येते तेव्हा मग तशा माणसाची निवड होते. आम्ही आमच्या याच्यातून पाहिलेलं, आम्ही भरपूर लोकांना म्हणजे पाठवलेले आहेत, गेलेले आहेत. जसे आता सुदाम काका देशमुखांचं उदाहरण जर घेतलं तर तशाच पद्धतीचे आमदार होते. गणपतराव देशमुख सारखे आता ते मयत आहेत. होते, बदल व्हायला काही वेळ लागत नाही, पण त्याच्यासाठी थोडा काळ द्यावा लागतो. यस सर. म्हणजे नेमकं उदाहरण सांगायचं झालं की कसं म्हणजे जनप्रतिनिधींबद्दल एक नोकर आणि मालक या फरक स्पष्ट करायचा झाला. बरोबर, तुम्ही रिसर्चनुसार ही जी विषमता आहे ह्या आजच्या काळामध्ये ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये मतदार किंवा देशातला सामान्य नागरिक हा मालक आहे. आणि हे जे सगळी व्यवस्था आहे मग ते नेते असो
की मग तुमचे प्रशासकीय यंत्रणेत काम करणारे अधिकारी असो, ते त्या सामान्य लोकांचे नोकर आहेत. म्हणजे तुमच्यामध्ये लोकशाहीमध्ये शेतकरी राजा आणि जे जनप्रतिनिधी नोकर. यस, शेतकरी कष्टकरी, जो काही इथं कष्टकरी आहे, श्रमिक आहे, शेतकरी म्हणू आपण, तर हे सगळे मालक आहेत देशाचे. आणि यांच्यासाठी जे हे सेवक बसलेले आहेत, हे मग नेते असो की मग यंत्रणेत काम करणारे अधिकारी असो, हे सगळे नोकर आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे की ते आता मालक होऊन बसले आणि हा जो खरा मालक आहे हा त्यांचा गुलाम होऊन बसलेला. मालक. यस, हा गुलाम होऊन बसलेला आहे. ही व्यवस्था जर बदलायची असेल तर प्रत्येक माणसाने बदललं पाहिजे, ओळखलं पाहिजे की कोण चांगलं काम करणारा आहे आणि कोण आपल्या हिताचा आहे आणि कोण नुकसानकारक आहे. आणि ही वेळ आता येत आहे, फार वेळ लागणार नाही असं चित्र दिसत आहे. तर काय मत म्हणजे नवीन चेहरा कसा असायला हवा, आणखी युवा की ज्येष्ठ अनुभवी? युवामध्ये पाठीशी असायला हरकत नाही, पण आजच्या काळामध्ये चांगले अनुभवी त्या युवामध्ये सुद्धा काही आहे, बोटावर मोजण्यालायक अजूनही आहे, परंतु तो प्रकाश झोतात येत नाही. कारण मीडिया नावाची जी वस्तू आहे सगळी विकल्या गेलेली आहे आणि त्यामुळे सामान्य माणसातले असामान्य गुण असणारे नेते पुढे येत नाही, लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून असं काही परिवर्तन घडत नाही. तरी पण आपण आशादायी असूया आणि नवीन माणसाची, नवीन नेत्याची ओळख झाली पाहिजे आणि तो सत्तेवर गेला पाहिजे, ही आपण अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. बरोबर. आणि मीडियावाल्यांना सुद्धा, म्हणजे मी स्वतः मीडियामध्ये काम करतो, तर मीडियानी स्वतः म्हणजे जे व्यक्ती खरंच म्हणजे अद्वितीय काम करतात त्या प्रत्येकाची एक दखल घ्यायला हवी आणि प्रत्येकाला चॅनलवरती दाखवायला हवं, जेणेकरून लोकांना म्हणजे म्हणता येईल या लोकांना प्रत्येक व्यक्ती दिसेल तेव्हाच त्यांना ओळखायला म्हणजे नेमकं. यापूर्वी आम्ही असे काही अभियान राबवले आमच्या गावामध्ये त्यावेळी काही मीडियातले लोकांनी मग दखल घेतली, पण मग ते कुठं गेले माहीत नाही. तर ग्राम स्वच्छता अभियानातून आमच्या गावाला आदर्श ग्राम पुरस्कारही मिळालेला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ताने आमच्या सरपंचांचं हे झालेलं आहे, सत्कारही झालेला आहे. पण होते कसं की प्रकाश झोतात येणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे मग काय दुसरा गाव बदलेल, तिसरा गाव बदलेल, मग हळूहळू बदलत जाईल. पण होते कसं की हे मीडिया फक्त एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट, जो पैसेवाला माणूस आहे त्याच्याकडे पैसे येतात कुठून त्या नेत्यांकडे, हे चौकशी म्हणजे जसे आता ईडीचा आपण हे म्हणतोय, ईडीचा दबाव टाकून मग जे प्रामाणिक लोक आहेत त्यांना त्रास देणे, म्हणजे जनतेची सेवाच करत आहेत, पण एवढा पैसा येत कुठून आहेत? हां, तर याची सुद्धा नाही का नोंद घेतली पाहिजे. पण आज प्रशासकीय यंत्रणेमध्ये सुद्धा प्रामाणिकपणा कुठं राहिला. म्हणून आता सामान्य माणसानीच त्याची हे घेतली पाहिजे. सामान्य माणसाने विचारलं पाहिजे की ह्या नेत्याकडे एवढा पैसा आला कुठून, यांनी एवढी बिल्डिंग बांधली कुठून, याच्याकडे हे हा सामान्य लोकांचे पैसे आहेत, यांच्या श्रमाचे पैसे आहेत. आणि जोपर्यंत हा माणूस पेटून उठणार नाही तोपर्यंत त्याच्यावर कोणतंही येणार नाही, त्याच्यावर कारवाई होणार नाही. आणि कारवाई जर खरे लोकशाही तत्वानुसार सामान्य माणसाने पेटलं पाहिजे आणि ती नंतर लगेच परिवर्तन घडेल. यस, म्हणजे शेतकरी संघटनेच्या याच्यातून सांगायचं झालं की स्वतः शेतकरी आहात तुम्ही, तर तुमची शेती पद्धती सांगायचं झालं काय सांगणार? हां, माझ्याकडे आता मी भुईमुग लावलेला आहे, फार 10 गुंठ्यावर लावलेला आहे. तर हा जो भुईमुग याच्या मागचं कारण असं आहे की आता सरकारने पाम तेलावरती फार मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे. पाम तेलावरती ते म्हणते ना, गावची गंगानं टोंगळ्याला सांगा. कारण आपल्याकडे तेल उत्पादन करणारे फार शेतकरी आहेत, पण त्याला वाव नाही आहे. पण बाहेर देशामध्ये प्रोत्साहन देऊन तिथून नाही का पिकवून इथं खरेदी करतील, पण इथला माल खरेदी करणार नाही. ही व्यवस्था आहे. कारण यांना शेतकऱ्यांना पुढे आणायचंच नाही आहे, शेतकऱ्याचं शोषण करायचं आहे. हे आजचं नाही, पूर्वीपासूनचं आहे. तर आम्ही मग त्याच्यावर पर्याय काढलेला आहे की आपली आपण करा सोडवणं. मग आम्ही आमच्या शेतामध्येच आता जवससाठी आम्ही हे केलेलं, माझ्या कार्यकर्त्यांनी जवस पेरलेला आहे, मी सुद्धा पेरणार आहोत. आता भुईमुग आता सध्याचा मी पेरलेला आहे. आणि ज्या मित्रांनी एक गिन्नलवार माणिक भाऊनी नाही का तेलघाणी सुरू केलेली आहे, आम्ही तिथं जाऊन लावणार आहोत. 10-5 वर्षाच्या अगोदर मी लावलं होतं सोयाबीन, पण इथं घाणीच नव्हती. तेलघाणी नसल्यामुळं मला मग जिवतीवरून ते लावून आणावं लागलं. आज नाही का आपली हक्काची आपल्या वणीमध्ये घाणी झाल्यामुळं आणि आता कुठेही व्हायला लागली आता, तर आपण घरचं तेल घरीच खायचं आणि सगळं काही म्हणजे पूर्वी जसं होतं की
तेलही घरचं, सगळं फक्त मीठ घ्यायला लागायचं त्यावेळी, नाही तर सगळं. तर तीच परिस्थिती आज तयार झालेली आहे आणि आम्ही सुरुवात केलेली आहे. खरंच खूप छान संकल्पना. म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना जर आपल्या जे काही म्हणता येईल आपला मान वाढवायचा असेल, शेतीतलं निघणार प्रत्येक उत्पन्न स्वतःच वापरायचं. तेल सोयाबीन निघलं आहे त्याचं तेल घरीच वापरायचं, कापूस निघला आहे त्याच्यावरती जे काही म्हणता येईल की प्रोसेसिंग वगैरे करून ते स्वतः कपड्यांसाठी वापरायचं, इतरत्र गोष्टी म्हणजे न विकता आपण त्या पद्धतीने आपल्याकडे ठेवू. आज सरकारवर विसंबून राहायला जमणार नाही. आम्ही याच्या अगोदर भरपूर प्रयत्न केले. फक्त ते देतील, तुमची दिवाळी साजरी होईल म्हणून 5-50ही देतील, पण हे सगळं बिलकुल म्हणजे तुमच्या श्रमाचं नाही आहे. आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव पाहिजे, पण तो देण्याची कोणतंही सरकार येईल तरी त्याची ताकद नाही आहे, त्याची हैसियत नाही आहे, कारण ते देणारच नाही. त्याच्यामुळं आता शेतकऱ्यांनीच आपला मार्ग आपण शोधला पाहिजे. बस. आणि इथं पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आणि विदर्भातल्या शेतकऱ्यातला एक फरक सांगतो. मी तिथे राहिलो, तिथले जे मित्र पाहिले तिथे स्ट्रॉंग होते, ऊस उत्पादक शेतकरी, ते पोरं यायचे तिथं आणि मी तिथं राहायचो. पण माझ्याकडे जर मी म्हटलं 50 एकर शेती आहे तर ते काय म्हणायचे, मग ट्रॅक्टर किती आहे? त्यावेळी आमची सायकलसुद्धा घ्यायची अवकात नव्हती. अशा वेळी मन बिलकुल असं वाटायचं काय यार कुठं आलो आपण. आणि त्या याच्यातूनच मग याच्यात उतरलो. आज बऱ्यापैकी हे दिसत आहे आणि आम्हाला पुन्हा आत्मविश्वास आहे की आम्ही पुढं याच्यापेक्षाही प्रगती करू. जे विदर्भाला त्यावेळी विदर्भ वराड म्हणजे सोन्याची कराड अशी एक ख्याती होती, तीच पुन्हा निर्माण करण्यासाठी आम्ही उतरलेलो आहोत. आणि आम्हाला आमच्या नेतृत्वावर 100% विश्वास आहे आणि आम्ही एक दिवस यशस्वी होऊ हे आम्हाला खात्री आहे. म्हणजे खरंच एक शेतीविषयीचं प्रेमच म्हणता येईल आपल्याला, की म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देणे हे शेतकरी संघटनेचं कर्तव्य. आणि तेच आपण दशरथ पाटीलजी पोपडे यांच्याकडून ऐकून घेतलं आहे. जो काही संघर्ष राहिला आहे त्यांचा, सटप साहेबांचा संपूर्णतः त्यांनी डिस्कसमध्येच सांगितलं. आणि खरंच सटप साहेबांच्या समोरच्या याचे काही पाठवण्यासाठी खूप म्हणजे आमच्या चॅनलकडून खूप शुभेच्छा. एक शेवटचा प्रश्न राहणार की म्हणजे नेमकं एक संदेश नेत्यांचा आपली सिरीज आहे, त्याचे तुम्ही आजचे गेस्ट आहात. एक नेता म्हणून जर जनतेला एखादा संदेश द्यायचा राहिला तर कोणता संदेश राहणार? जनतेसाठी फार मोलाचा संदेश म्हणजे असा राहील की आपल्याला घटनेनं एक फार मोलाचा अधिकार दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो मोलाचा अधिकार बजावत असताना प्रत्येक सामान्य माणसाने एक जाणीव ठेवून मतदान केलं पाहिजे. आणि मतदान करत असताना तुम्ही जर कोणाचे पैसे घेतले असेल तरी ते मतदान तुम्ही केलं की नाही याची कुठेच काही नोंद राहत नाही किंवा कोणीच तुम्हाला हे करणार नाही. तुम्ही प्रामाणिक माणसाला मतदान केलं पाहिजे. आणि जे लोक लुटारू आहेत, भले तुम्ही पैसे घेतले असेल तरी पण तुम्ही त्याला नाही दिलं तरी चालेल, कारण तो समोर तो लुटणारच आहे तुम्हाला. त्याच्यामुळं तुमच्यासाठी एक हे जे गुप्त मतदान आहे हे आजच्या घडीला सोयीची एक चांगली सुविधा आहे. याचा तुम्ही जनतेने लाभ घेतला पाहिजे. हाच एक माझा शेवटचा संदेश राहील आजच्या ह्या ठिकाणी. आणि पुढचं जर काही भविष्य येणाऱ्या पिढींसाठी चांगलं काही जर करायचं असेल तर जरी एवढं केलं, नाहीतर याच्यापेक्षा मग फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे आपल्याला. पुन्हा वेगळ्या स्वातंत्र्याची लढाई लागणार. मतदान खरंच खूप महत्त्वाचं. आणि जे येणाऱ्या पिढीसाठी मतदान ज्या व्यक्तीला मत जाईल तो आपलं भवितव्य घडवणार. प्रामाणिक माणूस सत्तेवर गेल्याशिवाय शेतकऱ्याच्या जीवनात चैतन्य येणार नाही, चांगले दिवस येणार नाही. हे चोर चपाटे जर आपण असेच पाठवत राहिलो तर मग आपलं भविष्य अंधारात आहे. येणाऱ्या पिढ्या आपल्या नावाने बोंबा ठोकणार आहे. एवढं मी सांगू इच्छितो. तर खूप धन्यवाद प्रतिक्रिया आणि मुलाखत दिल्याबद्दल. तर आपण दशरथ पाटीलजी पोपडे यांची मुलाखत घेतल्या. म्हणजे टाकडीला राहणारा एक साधारणचा शेतकरी, त्यांनी मुंबईला फाईन आर्ट्सला शिक्षण घेतलं आणि एक छोट्याशा नेत्याहून इन्स्पिरेशन घेऊन आज त्या नेत्याला सुद्धा मोठं आणि स्वतःसुद्धा खूप मनामध्ये म्हणजे लोकांच्या मनामध्ये म्हणता येईल खूप मोठं स्थान मिळवलेलं आहे दशरथ पाटीलजी पोपडे यांची जीवनगाथा आणखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि जे काही मतदानाचा मूलभूत अधिकार, शेतकऱ्यांचं जे काही म्हणता येईल संकल्पना, एक छानशी संकल्पनासुद्धा यांनी मांडलेली आहे, ते आणखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हॉट्सअपवरती शेअर करा, इतरत्र प्लॅटफॉर्म्सवरती शेअर करा, जेणेकरून जे साधारणचा नेता आणखी लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्ही बघत आहात भारतीय वार्ता, समाजाचा आरसा. धन्यवाद.